मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय। काल मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केल्यानं बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। मराठा आंदोलकांकडून हॉटेलच्या बाहेर अशा पद्धतीने आंदोलन काल करण्यात आलेलं होतं। या आंदोलकांसोबत राज ठाकरे यांनी संवादही साधलेला होता आणि त्याच्यानंतर आता राज ठाकरे ज्या ठिकाणी मुक्कामी आहेत त्या हॉटेल बाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय। सागर सुरबसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सागर, वृषाली, आपण पाहिलं की खरं तर काल राज ठाकरे जे आहेत ते धाराशिव शहरामध्ये दाखल झालेले होते आणि मात्र ते ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात ठिय्या दिलेला पाहायला मिळाला। खरं तर राज ठाकरे यांच्या भूमिके नक्की काय आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत, ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याबाबत त्यांची काय भूमिका आहे आणि त्याचबरोबरीनं जे आरक्षणासंदर्भात सोलापूरमध्ये काल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा जाब विचारण्यासाठी हे सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते जे त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि काल जवळपास 2 ते 2.5 तासांपर्यंत हा सर्व गोंधळ जो या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला। त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून दक्षता म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या हॉटेलच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पोलीस प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर दंगल नियंत्रण पथक हे देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। जवळपास 60हून अधिक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण हॉटेलच्या परिसरामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आणि एकंदरीतच आज राज ठाकरे यांचा पुढचा जो लातूर दौरा आहे त्यासाठी दुपारच्या सत्रात राज ठाकरे निघतील। तत्पूर्वी कोणतेही अनुचित प्रकार किंवा अनुचित घटना जी आहे ती या ठिकाणी घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते साधारणपणे 10 वाजता ज्या आहेत बैठकांना सुरुवात करतील। 2 तास ह्या बैठका चालतील। धाराशिव लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीतले एकंदरीत जो आढावा आहे तो या ठिकाणी घेतील। खरं तर 4 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत। त्यातील इच्छुक उमेदवारांच्या देखील या ठिकाणी मुलाखती राज ठाकरे स्वतः घेणार आहेत, कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत, त्यानंतर ते लातूरला रवाना होतील। मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी ही सर्व तैनात करण्यात आले आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।